अयोध्येचा राजा दशरथ याने संतान प्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ करायचे ठरवले. यज्ञ पूर्ण झाला. यज्ञ वेदीमधून प्रत्यक्ष यज्ञ देवता प्रकट झाली. त्याने पायसाने भरलेले आपल्या हातातील पात्र प्रसाद म्हणून दशरथाला दिले. लवकरात लवकर ते पायस तिन्ही राहण्यास देण्यास सांगितले. दशरथाने आदराने ते पात्र आपल्या हातात घेतले. त्याचे 3 गोळे केले. त्यातील एक कौशल्येला दिला, दुसरा सुमित्रेला दिला आणि मग तिसरा कैकेयीला दिला. तेव्हा लहान म्हणून आपल्याला शेवटी पायस दिला असे म्हणून कैकेयी रागून रुसून बसली. राजा तिची समजूत घालू लागला, पण पायस तसाच बाजूला ठेवून ती तशीच नुसती बसून राहिली. तोच आकाशातून एक घार यज्ञ मंडपात झडप घालून आली व तिने पटकन तो पायसाचा गोळा आपल्या दोन्ही पायात पकडला आणि ती दूर उडून गेली. घारीने जो प्रसाद कैकेयी जवळून पळविला होता त्याचे काय झाले? अंजनी नावाची वानरी होती. केसरी नावाच्या वानराची ती पत्नी. तिने ऋषमुख पर्वतावर 7000 वर्षे शंकराची आराधना केली. शंकर प्रसन्न झाले. तिने चिरंजीव, भक्त, प्रतापी व वज्रदेही पुत्र व्हावा असा वर मागितला. शंकराने तिला तसा वर दिला. हाताची ओंजळ कर, डोळे मीट, स्वस्थ बसून राहा. मोठा वारा सुटेल, तो तुला हातात प्रसाद आणून टाकेल. तो खा, म्हणजे तुला 11वा रुद्र हा पुत्र रूपाने लाभेल, असे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे अंजनी बसली होती. घार उडत असताना जोराचा वारा सुटला. तिच्या पायातली प्रसादाची मूठ खाली पडली, ती नेमकी अंजनीच्या हातात. अंजनीने तो प्रसाद भक्षण केला. अंजनी 9 महिन्यानंतर प्रसूत झाली आणि तिला तेजस्वी असा पुत्र मिळाला. तो पुत्र म्हणजेच श्री हनुमान.